शेतकरी मित्रांनो नमस्कार. आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे कृषी डॉक्टर या शेती निगडीत मराठीमध्ये माहिती देणाऱ्या युट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, तुम्हाला तर कळलंच असेल, हा व्हिडिओ कोथिंबीर पिकावरती असणार आहे. बऱ्याच शेतकऱ्यांचे मला फोन मेसेज आले आहेत की कोथिंबीर पीक आम्ही घेतलंय, परंतु सुरुवातीच्या अवस्थेमध्ये अशा प्रकारे कोथिंबीर पिवळी पडायला चालू झालेली आहे. तर हे कशाची कारणं आहेत, म्हणजे कशामुळे कोथिंबीर पिवळी पडते आणि हे थांबवण्यासाठी, कोथिंबीर पुन्हा हिरवीगार करण्यासाठी आम्ही काय करायला पाहिजे? मित्रांनो, याच प्रश्नाचं सविस्तर उत्तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. माझी विनंती आहे, व्हिडिओ प्रयत्न करणार आहे छोटा बनवण्याचा. व्हिडिओ पूर्ण पहा. व्हिडिओच्या शेवटी जर तुम्हाला माहिती आवडली, तर हा व्हिडिओ इतर कोथिंबीर उत्पादक शेतकऱ्यांबरोबर नक्की शेअर करा. सगळ्यांना फायदा होऊ द्या. ठीक आहे. पुढे जाण्या अगोदर आपली एक छोटीशी सूचना. आपल्याकडे वेगवेगळ्या पिकांचे शेड्यूल उपलब्ध आहेत पीडीएफ स्वरूपामध्ये, म्हणजे ज्याच्यामध्ये लागवड ते काढणी सर्व माहिती दिलेली असते. खरेदीनंतर हे शेड्यूल तुम्हाला व्हॉट्सअप नंबरवरती पाठवण्यात येतात पीडीएफ स्वरूपामध्ये. मित्रांनो, सध्या आपल्याकडे सोयाबीन, गहू, हरभरा, कांदा, कोथिंबीर, खरबूज, कलिंगड आणि ऊस पिकाचं शेड्यूल आहे. जर तुम्हाला खरेदी करायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याच्या लिंक्स आहेत किंवा थेट मला तुम्ही या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करू शकता. ठीक आहे. सूचना समाप्त झालेली आहे. आपल्या मुख्य विषयावरती येऊया. कोथिंबीर पिवळी पडण्याची मुख्य कारणं कुठली आहेत? बघा, कोथिंबीर पिकातील पिवळेपणा ही शेतकऱ्यांसमोर एक मोठी समस्या आहे, विशेषतः जेव्हा आपण पावसाळी किंवा उन्हाळी हंगामामध्ये कोथिंबीर घेत असतो. जमिनीतील नत्र, लोह, मॅग्नेशियम कमतरता असल्यास पाने पिवळी पडतात. बघा, 3 महत्त्वाचे घटक आहेत. नत्र, लोह म्हणजे ज्याला आपण फेरस म्हणतो, आणि मॅग्नेशियम, मॅंगनीज नव्हे, मॅग्नेशियम, या 3ची जर कमतरता असेल तर नक्कीच कोथिंबीर पिवळी पडू शकते. एवढंच एक कारण आहे का? नाही. पावसाळ्यात जर कोथिंबीर असेल तर जमिनीत जास्त वेळ पाणी साचून राहिल्यास, म्हणजे जास्त वेळ पाणी साचून राहिल्यास तरी देखील कोथिंबीर पिवळी पडू शकते. म्हणजे उन्हाळ्यात देखील जर तुम्ही पाण्याने सारखं आणि भरपूर पाणी दिलं असेल, काळी खोल जमीन असेल, वापसा लवकर येत नसेल, तरी देखील पिवळी पडू शकते उन्हाळ्यात देखील. प्रामुख्याने जर मर, करपा किंवा मावा या कीड आणि रोगांचा प्रॉब्लेम असेल तरी देखील कोथिंबीर पिवळी पडते. म्हणजे एक कारण आहे का? नाही. 3 वेगवेगळी कारणं आहेत कोथिंबीर पीक पिवळं पडण्यामागचं. आपल्याला काय करायचं आहे एकात्मिक पद्धतीने? त्या अगोदर हे बघू की काय नुकसान होतं. तर नुकसान तुम्हाला स्पष्ट माहित आहे. पिवळे पडल्याने नीट कोथिंबीर वाढत नाही. त्यामुळे कोथिंबीरची जुडी वजनदार भरत नाही. ग्राहकांना हिरवीगार कोथिंबीर आवडते, सगळ्यांना माहित आहे. म्हणून आपल्या कोथिंबीरला मार्केटमध्ये रेट कमी मिळतात. जर मर रोगामुळे पिवळेपणा आला असेल तर काही दिवसात संपूर्ण प्लॉट देखील संपू शकतो. म्हणजे खूप सेन्सिटिव्ह गोष्ट आहे कोथिंबीर पीक, आणि त्याच्यासाठी देखील आपल्याला योग्य वेळी उपाययोजना करणं देखील खूप गरजेचं आहे. काय उपाययोजना करायची आहे? डायरेक्ट एक बुरशीनाशक वापरायचे आहे का? नाही. एकात्मिक पद्धतीने उपाययोजना करायच्या आहेत. पाण्याचा निचरा होणारी जमीन लागवडीसाठी निवडा. सुरुवातीलाच लक्षात ठेवायचं की पुढे जाऊन पाणी साचणार तर नाही ना, माझ्या जमिनीतून पाण्याचा निचरा चांगला होतोय का, तरच तुम्ही कोथिंबीर लागवडीसाठी निवडा. लागवडीपूर्वी जमिनीत चांगले कुजलेले शेणखत, निंबोळी पेंड वापरावी. जर शेणखत असेल तर. तुम्ही म्हणाला आता कोथिंबीरसाठी शेणखत वापरायचं का? जर असेल तर वापरा, नसेल तर काय हरकत नाही, खत व्यवस्थापन चांगलं करा. लागवडीनंतर 15 ते 20 दिवसांनी युरियाचा हलका डोस, म्हणजे 25 ते 30 किलो युरिया प्रति एकर जरी टाकला तरी देखील तुम्हाला त्या ठिकाणी चांगला रिझल्ट मिळू शकतो. काळोखी चांगली येऊ शकते. कधी? लागवडीनंतर 15 ते 20 दिवसांनी 25 ते 30 किलो प्रति एकर, लगेच पाठीमागून हलकं पाणी द्यायचं आहे. ओके. युरिया सोबत 500 ग्रॅम ह्युमिक ऍसिड जरी तुम्ही पाण्यातनं टाकलं किंवा विस्कळून टाकलं आणि मग पाणी दिलं तरी देखील तुम्हाला चांगले रिझल्ट मिळतात. समजा तुम्हाला खालून ह्युमिक ऍसिड टाकणं शक्य नाही, युरिया टाका, ह्युमिक ऍसिड वरून फवारणीमधून वापरू शकता. 30 मिली प्रति 15 लिटर पाण्यामध्ये. मी तुम्हाला एक कॉम्बिनेशन देखील सांगणार आहे पुढं. डायरेक्ट ह्युमिक ऍसिडकडे जाऊ नका. शक्यतो युरियामध्ये ह्युमिक ऍसिड मिसळून खालनं जमिनीमध्ये टाका. मुळांची वाढ चांगली होते ह्युमिक ऍसिडमुळं, अपटेक चांगलं होतं, परिणामी पिवळेपणा दूर होण्यामध्ये मदत होते. कोथिंबीर साचलेले पाणी चालत नाही. जमिनीत वापसा, वापसा अतिशय महत्वाची गोष्ट आहे. राहील याची काळजी घ्या. अति पाण्यामुळे मुळे कुजू शकतात. काय काय बघितलं इथं? सगळ्यात महत्वाचं, जमीन निचऱ्याची निवडायची आहे. शेणखत, निंबोळी पेंड टाकत असाल तर चांगलं कुजवून आपल्याला टाकायचं आहे, ताजं टाकायचं नाही. 15 ते 20 दिवसांनी युरियाचा हलका डोस आपल्याला द्यायचा आहे. आणि ह्युमिक ऍसिड जर शक्य असेल तर युरिया सोबत तुम्ही टाकू शकता. बस. तुमच्या आवडीची गोष्ट, तुम्ही ह्याच्यासाठी व्हिडिओ बघत होता. एक मस्त कॉम्बिनेशन सांगा आम्हाला, फवारणी सांगा, जेणेकरून पूर्ण काळोखी त्या ठिकाणी येईल किंवा पूर्ण पिवळेपणा निघून जाईल. 15 लिटर पाण्यासाठी मित्रांनो 19-75 ग्रॅम घ्यायचा आहे. चिलेटेड फेडस 15 ग्रॅम, साप नावाचं बुरशीनाशक 25 ग्रॅम, कॉन्फिडर कीटकनाशक 5 मिली आणि सिलिकॉन बेस स्टिकर 5 मिली. प्रमाण 15 लिटर पाण्यासाठी आहे. सर्व चांगल्या पद्धतीने एकत्र करा. सकाळी 10च्या आत किंवा सायंकाळी 4च्या नंतर जमिनीमध्ये हलकासा पाण्याचा ओलावा असताना ही फवारणी करायची आहे. बघा,
एकदम सगळं 15 लिटर पाण्यामध्ये टाकायचं का? नाही. सुरुवातीला 19-19 टाकायचं. त्याच्यानंतर साप पावडर टाकायची. मग चिलेटेड फेरस टाकायचं. मग कॉन्फिडर टाकायचं. मग शेवटला सिलिकॉन बेस्ड स्टिकर टाकायचं. प्रत्येक औषध टाकल्यानंतर 2 ते 3 मिनिटं द्रावण ढवळा. द्रावण स्थिर होऊ द्या. मगच पुढचा घटक टाकायचा आहे. ठीक आहे. एवढं केलं तर नक्कीच त्या ठिकाणी कोथिंबीर तुमची मस्त हिरवीगार होणार आहे. पण सुरुवातीपासून लक्ष द्या. खूपच जास्त पिवळा पडला असेल तर मित्रांनो तुम्हाला तेवढे चांगले रिझल्ट मिळणार नाहीत. कारण कुठलीही गोष्ट आवाक्यात असेल तर कंट्रोल करणं सोपं होतं. म्हणून वेळच्या वेळी नियोजन करा. निरीक्षण करा प्लॉटचं. प्लॉट 38-40 दिवसाचाच असतो. म्हणून शक्यतो 2-3 दिवसातनं चांगलं निरीक्षण करायचं आहे. थोडं जरी पिवळं वगैरे कुठं दिसलं तर लगेच आपली सुरक्षा मत तुम्ही फवारणी घेऊ शकता. चला तर व्हिडिओ समाप्त झालेला आहे. माहिती कशी वाटली कमेंट्स बॉक्समध्ये नक्कीच सांगा. आणि आपल्याकडे कोथिंबीर पिकाचं शेड्यूल आहे. तुम्हाला जर हवं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे किंवा आम्हाला WhatsApp नंबरवरती तुम्ही मेसेज देखील करू शकता. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तुर्तास धन्यवाद.